जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. पुन्हा पुन्हा असा प्रश्न तर पडतो की साऱ्या जीवनातली कर्म फळं आपण भोगतोय, तर आपला आपला कर्तेपणा तो कुठे आहे? ही सगळी अ, कर्तव्य आहेत. प्रारब्ध सगळ्यांचंच आहे, त्यामुळे सगळं सुरू आहे, तर मग कुठे आपला पुरुषार्थ आहे? प्रारब्ध आणि पुरुषार्थात हं, खूपच कन्फ्युजन आहे. सकाळी उठा, सकाळी उठायचं, मेहनत करायची, 2 तास पूजा केली, पाठ केला, म्हणणार खूपच चांगला पुरुषार्थ आहे. आणि हा 10 वाजता उठतो, 12 वाजता चहा पितो. आळशीच आहे हा बघा. प्रारब्ध मानणारा म्हणजे तो पुरुषार्थ करत नाही असं मानतात. एक चांगलं काम करेल त्याला पुरुषार्थ मानतात. वाईट काम करेल त्याचं ते नशीब आहे असं म्हणून मध्येच दुसरं काही कामकाज ते नीट करत नाही तो आणि धंद्यात भरभराट होत नाही. त्याचं नशीबच असं आहे. आणि दुसरा सकाळी खूप जास्त लवकर उठतो आणि पूजा-अर्चा करतो. वेळच्या वेळी दुकानात जातो, मेहनत करतो, खूप कमावतो. तो पुरुषार्थ आहे. खरं तर पुरुषार्थ आणि प्रारब्धाची भेदरेषा ती तर जेव्हा ज्ञानी पुरुष भेटतात ना, तेव्हाच खुली होते. पुरुषार्थ कॉजेस पार्ट आहे. इफेक्ट पार्टला ते प्रारब्ध म्हटलं जातं. पुरुषार्थ आपली क्रिया, चांगल्या क्रियेला पुरुषार्थ मानतात. सद्भावना केली, सेवा केली, परोपकार केला, दान केलं, भक्ती केली, पूजा-अर्चा केली, लोकांची सेवा करतात, परोपकार करतात, तर त्यालाच पुरुषार्थ असं मानतात. आणि त्या अशुभ कार्यांना भ्रष्टाचार, दुराचार, त्याचं नशीब माणूस वाईट आहे म्हणतात. त्यालाच नशीब मानतात. तो स्वतःही मानतो, की मी चांगलं काम केलं, तो माझा पुरुषार्थ आहे. आमच्या नशिबात चांगलं करणं नव्हतं, आमच्याकडून वाईट काम झालं, आमचं नशीब आहे. खरं तर हाही पुरुषार्थ नाहीये. अशी चांगली कामं करणं तोही पुरुषार्थ नाही आणि वाईट काम घडून जातं, तोही पुरुषार्थ नाही. दोन्हीही प्रारब्ध आहेत. याने ती चांगली बीजं पेरली, त्यामुळे चांगलं फळ आलं. याने वाईट बीजं पेरली, सडकी बीजं पेरली, त्यामुळे सडकी फळं आली. पण दोन्ही प्रारब्धच आहेत. प्रारब्ध म्हणजे कर्मफळ. जन्मापासून मृत्यूपर्यंत कुठे जन्म घेणार, कोण आई-वडील मिळणार, कोणत्या शाळेत शिक्षण घेतील, कोणती डिग्री प्राप्त होईल, बायको कोणती, कोण मिळणार, किती मुलं, कोणतं घर, नोकरी व्यवसाय कोणता करेल, साऱ्या आयुष्याचा हिशोब एका जन्माचा स्वतःच तो घेऊन आलाय. त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. चांगली सेवा करणं, दान, सेवा, परोपकार, भक्ती तेही प्रारब्धात घेऊन आलाय. आणि दुसरं वाईट काम करतो तेही प्रारब्धात घेऊन आलाय. प्रारब्ध भोगताना त्यावेळी मनात जे भाव आहेत, एखादा रोज पूजा-अर्चा करतो, पण त्याच्या मनात आलं, 2-2 तास पूजा करतो, धंद्यात लक्षच घालायला वेळ नाही, आता 1च तास करायला हवी. आता ही भावना तो पुरुषार्थ आहे. एखादा वाईट वाईट काम करतो, भ्रष्टाचार करतो, कधी लाच घेतो, पण मनात रोज पश्चाताप करत असेल, आता हे किती लोक चांगलं काम करतायत, मी किती वाईट माणूस आहे. मी वाईट काम करतो, खूप पश्चाताप करत असेल. म्हणजे मनामध्ये जे भाव निर्माण झाले, मी चुकीचं वागतोय असं नको करायला, तो पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ क्रियेमध्ये नाही, भावनेत आहे. जे दान दिलं, ते प्रारब्धात आहे आणि दान देताना वाटलं, की जास्त पैसे दिलेत, कमी द्यायला हवे होते त्यांना, तो पुरुषार्थ. किंवा मग माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी नाही देऊ शकलो. पण जास्त असते तर भगवंतांच्या कामासाठी मी नक्की दिले असते. बघा तो पुरुषार्थ. तो भाव आहे. क्रोध झाला तोही पुरुषार्थ नाहीये. प्रारब्ध आहे. तो होतो.
पण आतून पश्चात्ताप वाटला, की "अरे रे! चुकीचं झालं. नको होतं असं करायला." समोरच्याला खूप दुःख दिलं गेलं क्रोधामुळे, तर तो पुरुषार्थ. चुकीच्या कामानंतर जर पश्चात्ताप झाला, तर त्या चुकीच्या कामाचा फोर्स एकदम कमी होतो मग. आणि हा तर वाईट काम झाल्यावर खुश होतो. सरळ झाला, क्रोध तर करायलाच हवा. यांना रागावलं नाही तर सुधारणार नाहीत हे लोक. तर मग पुढच्या जन्मात आणखी जास्त गुन्हे करत राहील. जास्त क्रोधी स्वभाव होईल. हे क्रोध, मान, माया, लोभ खरोखर कॉजेस सुद्धा बनतात, परिणाम इफेक्टमध्येही येतात आणि कॉजेसही असतात. कॉजेस त्यांना सत्यच वाटतात. मी पैसे कमवायला जातो आता घरी बसून मी काय करू? अशाने मग तो पैसे कमवायच्या मागे लागतो, तेच आहे प्रारब्ध. आणि दुसरा घरी बसून काय करू? जायला तर हवं ऑफिसमध्ये. जो येतो त्याबाबत त्याला असं काही नाही वाटत, की हा पैसा पुण्यामुळे येतोय, मीच कमावतोय. मी जाईन तरच तो मिळेल, मीच करतोय. जेव्हा मी करतो म्हणतो, तेव्हा तो भाव पुरुषार्थ आहे. आणि होतो आहे, ते प्रवृत्तीच्या अधीन आहे. ते प्रारब्ध आहे. हे शुभ प्रारब्ध आहे, हे अशुभ प्रारब्ध आहे. लोकांना चांगली मदत करतो, ते शुभ प्रारब्ध आहे. दुसऱ्यांचं नुकसान करतो, सगळी तोडफोड करतो, खोटं बोलतो, ते अशुभ प्रारब्ध आहे. प्रारब्धच आहे. अशुभ अशा काळात त्या माणसाला मनापासून पश्चात्ताप झाला आणि त्याला हे वाटलं सगळ्यांना मी दुःख देतोय. मग तो लवकर सुधारेल आणि खुश होणारा मात्र दिवसभर तिरस्कार करत राहील. किती खोटं बोलतोय, कामच करत नाही, आळशीच आहे, लक्षच देत नाही, आम्ही तर नीट वागतो. तर मग द्वेष करणं हा पुरुषार्थ आहे आणि जे घडतंय ते प्रारब्ध घेऊन आलाय. एक कथा आहे ना, एका संताच्या घराच्या बाजूला एका नाचणारीचं घर होतं. तर रोज ते संत पाहायचे, की किती वाईट काम करते, किती चुकीचं करते, फारच वाईट आहे. आणि त्या नाचणारीला रोज बघून म्हणायचे, किती महान संत आहे. ते भगवान असं व्हायला हवं मला. आमचं आयुष्य तर वाईटच आहे, खूपच वाईट झालं. म्हणजे असं दुसऱ्या जन्मात ही साधी गोष्ट आहे हां. म्हणजे नाचणारीला स्वर्ग मिळाला आणि संताला पुन्हा पृथ्वीवर पाठवलं गेलं बघा. तुम्ही आता चांगलं काम नाही केलं. तुम्ही संतासारखे वागलात, पण सारा दिवस मनात वाईट भावना होत्या. त्यामुळे तुम्ही निम्न दर्जाचे आहात आणि त्या उच्च भावना ठेवली म्हणून तिला उच्च गती प्राप्ती स्टोरी आहे. आणि आध्यात्मिकदृष्ट्या हे खरंही आहे. कारण चांगलं काम करणाऱ्यांना गर्व होतो, की मी कधीच खोटं बोलत नाही. मी कधी लाज घेतली नाही. पण तोच अहंकार त्याला जमिनीवर पाडणारी गोष्ट आहे. पण जर पश्चात्ताप झाला, त्याला मनापासून पश्चात्ताप झाला, की नाही माझी चूक झाली, असं मी आयुष्यात करायला नको होतं. असा पश्चात्ताप करून त्यातली कॉजेस सुधारतोय, तर तो उच्च गतीत जाईल. ज्ञानानंतर मी शुद्धात्मा आहे, तो रिअल पुरुषार्थ सुरू होतो. व्यवस्थित करता आहे, मी शुद्धात्मा आहे. ज्ञानानंतरही पुरुषार्थ असतोच. प्रकृतीचा भरलेला जो माल बाहेर पडेल, क्रोध आहे, मोह आहे, लोभ आहे, विकार आहे, त्यावेळी समभाव ठेवणं तो पुरुषार्थ आहे. द्वेषही करायचा नाहीये आणि आनंदही साजरा नाही करायचा. इन्व्हॉल्व होऊन अगदी खुश होऊन नाही जायचं. डिस्टर्बही अपसेट होऊन डिस्टर्बही व्हायचं नाहीये, की असं का होत आहे, कुठवर असं होणार आहे, का अजून माझा क्रोध बंद नाही होत. अरे भरलेला माल आहे. आपण दुःखी व्हायचं नाहीये. ज्याने केलं आहे त्याला सांगायचं. आणि आपण शुद्धात्म्यात राहून शेजाऱ्याशी बोलतो, फाईल वनशी, "बघ तुझ्या क्रोधामुळे तू दुःख दिलंयस, प्रतिक्रमण कर." आणि तुम्ही निश्चय करायचा अशी चूक न करायची. खूप चांगलं आहे. चांगले भाव, काम चांगलं करायचं समजवायचं. "यू आर डूइंग गुड जॉब." आपलं चांगलं केलंय, बरोबर आहे. तुम्ही जे केलत यू आर नॉट होल अँड सोल डूअर. यू आर वन ऑफ द एव्हिडन्सेस. व्यवस्थित शक्तीने बघा जे कॉजेस घेतलेत त्याचा परिणाम चांगला आला, चांगली गोष्ट आहे. त्याचं प्रतिक्रमण करायची गरज नाही. आता नाही करायचं. तिकडे वेगळेपणाची जागृती ठेवायची. म्हणजे वाईट कचरा बाहेर टाकतानाही वेगळेपणा ठेवायचा आहे. चांगला कचरा डिस्चार्जमध्ये आला तरी वेगळेपणाचीच जागृती ठेवायची. शुद्धात्म्याची जागृती तर दोन्ही वेळेस ठेवायची आहे. हा पुरुषार्थ आहे. आणि असं प्रतिक्रमण करून घेणं तो पुरुषार्थ तर अगदीच प्राथमिक आहे. खरं तर आपण प्रतिक्रमण करवून घेतो, करत नाही. आपण ज्ञाताद्रष्टा राहायचं
तोच रिअल पुरुषार्थ आहे. सामायिकमध्येही आपण बघायचं आहे, की दीपककडून फाईल 1 कडून काय-काय दोष झाले, त्यालाच सांगायचं, तुम्ही काय-काय चुका केल्यात, चला एक-एक शोधून काढ. आपल्या चुकांची माफी मागा. आणि आपण ते पाहायचं, जाणायचं. ज्ञाता-द्रष्टा तो आत्म्याचा पुरुषार्थ आहे. रिअल पुरुषार्थ ज्ञाता-द्रष्टा आहे. त्यातूनही ज्ञाता-द्रष्टा सरळपणे नाही राहू शकलो तर 5 आज्ञांचं पालन करणं, तो रिअल पुरुषार्थ आहे. 5 आज्ञा आत्म्यासाठी आहेत, देहासाठी नाही आहेत, प्रकृतीसाठी नाही आहेत. ज्यामुळे मी ह्या फाईल 1 ला वेगळं ठेवतोय. फाईल 1 रिलेटिव्ह आहे, मी रिअलमध्ये शुद्ध आत्मा आहे. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे, समभाव राखणं तो पुरुषार्थ. आणि व्यवस्थित करता कोणतंही कार्य घडतं ते सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्समुळे घडतं. कोणते निमित्त होल अँड सोल डुअर नाहीये. म्हणून बिघडलं काहीतरी कोणते निमित्त गुन्हेगार नसतो, दोषी नसतो. चांगलं झालं तरी मी केलं असंही म्हणता कामा नये. रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. तर हाच पुरुषार्थ आपला 5 आज्ञांमध्ये राहायचंय आणि 5 आज्ञांचं फळ ज्ञाता-द्रष्टा म्हणून भोगणं. अशा वेळी आत्मगुण प्रकट झाले. आत्म्याचे गुण ज्ञाता-द्रष्टा. आत्म्याचा स्वभाव ज्ञाता-द्रष्टा आहे, बघणारा, जाणणारा. काय बघतो, काय जाणतो, तो प्रकृतीकडे बघतो. मनात काय विचार येत आहेत, चांगले वाईट, वाणी काय बोलतेय, चांगलं वाईट. मनातले विचार सवयी असतात, मनाच्या, वाणीच्या, देहाच्या सवयी आहेत. तोंडून वाईट शब्द बाहेर पडतात, आग्रही अर्थाचे शब्द पडतात. वाणीच्या सगळ्या सवयी, आदर, साऱ्या सवयी आहेत ह्या. मनात येतं, काही पाहिलं, हे चांगलं आहे, हे घ्यायला हवं. अरे तुझ्याकडे एवढं आहे ना, असंही मन सांगत राहील. पण हा तुझं म्हणणं ऐकलं, आम्हाला नकोय म्हणाय. पण तरी मनाच्या सवयी आहेत. वाणीला सवय आहे आणि देहाला सवय आहे. देहसुद्धा कधी कधी इमोशनल म्हणजे भावनेच्या भरात फटाफट कामं करतो बघा. कोणी शांतपणे कामं करतो, प्रवृत्ती आहे. पण ते बघणारा तो स्वतः शुद्धात्मा आहे. ते आपलं स्वरूप आहे. हे बघायचं आहे. बाहेरचं बघणं ती वेगळी गोष्ट आहे. ती बुद्धी पंचेंद्रियांनी जे काही बघितलं जातं त्याला इंद्रिय ज्ञान म्हणतात. आणि पंचेंद्रियांनी जे अनुभव करता येतं, बघता येतं, ऐकता येतं, चव घेता येते, स्पर्श करता येतो, सुगंध येतो, तो अनुभव अहंकार आहे बघा. त्या अहंकाराला जाणणं तो आत्मा, तिथे तो द्रष्टा आहे. ज्ञाता-द्रष्टापद तिथे आहे. स्वतःच्या अहंकाराला, मनाला, बुद्धीला, चित्ताला जाणणं, बघणं तो रिअल पुरुषार्थ आहे, मोक्षाचा पुरुषार्थ. ज्ञाता-द्रष्टा पद 5 आज्ञांमधूनच आलंय, आणलं गेलंय. हे सगळं रिलेटिव्ह. कोणी काही म्हटलं तर परिणाम होतो, भोगवटा आला, जागृती येते. हा कुणाला आलाय, मी कोण आहे या साऱ्यामध्ये, हे रिलेटिव्हला होत आहे. कोणी केलंय तर व्यवस्थित नाही. कॉजेसचा इफेक्ट आलाय, कोणीच दोषी नाहीये. ही फाईल समोर आली आहे, समभाव ठेवायचा, समभावाने निकाल करा. फाईल 1च्याच त्या अहंकाराला दुःख झालं, त्याचाच निकाल करायचा आहे. भोगवट्याला बघणं तेच तप आहे. 5 आज्ञांचं तप, ते तप अंतर तप आहे. 5 आज्ञांचं जेव्हा पालन करता, का तर प्रवृत्तीला संसारी कार्यांमध्ये मजा वाटते आणि 5 आज्ञा त्याच्या विरुद्ध करायला सांगतात की रिलेटिव्ह आहे, आपलं नाहीये. समभाव ठेवायचा आहे. तर असा समभाव ठेवणं ते तप आहे आपलं. आणि तपामुळे जे काही ज्ञान मिळतं आपल्याला, प्रतीती बसते, मी शुद्धात्मा आहे. जेवढं तप कराल तेवढी जागृती आहे. लक्ष म्हटलं जातं, त्याचं फळ अनुभव दशा. ज्ञानात आपण वरच्या श्रेणीत जातो आणि ज्ञान आणि दर्शन होतं, त्याचं फलचरित्र. म्हणून ज्ञाता-द्रष्टा त्याला चारित्र्य म्हणतात. चारित्र्य म्हणजे आत्मा वर्तनात आला, चारित्र्यात आला. स्वतः आत्मा बनून आत्मरूपात राहू शकेल त्याला चारित्र्य म्हणतात. तोच आपल्याला ह्या जन्मात तिथवर पोहोचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. ज्ञाता द्रष्टा होऊन निरंतर राहायचा. आणि चांगले किंवा वाईट विचार बुद्धीचे ते सांगितलेलं आहे की हे चांगलं आहे, ह्यामुळे सगळ्यांचं नुकसान होतं म्हणून हे वाईट आहे. सगळ्यांचा फायदा आहे म्हणून हे चांगलं आहे. माझ्या फायद्याचं चांगलं होतं, मला फायदा मिळतो म्हणजे चांगलं म्हणणार. नुकसान होत असेल तर वाईट बोलणार. पण तो मी नाहीच आहे. मी तर शुद्धात्मा आहे. आणि शुद्धात्म्यासाठी चांगलं वाईट असं नाही, संयोग आहे.
आणि संयोग फळ देऊन निघून जाणारे असतात. आपल्या कॉजेसचे इफेक्ट देण्यासाठी संयोग एकत्र येतात, इफेक्ट देतात आणि दूर संयोग निघून जातात. आपण त्या परिणामांनाही जाणणारे आहोत, संयोगांनाही जाणणारे आहोत. आपल्याला चांगलं वाईट या बुद्धीच्या त्यावर अंमल आहे, वर्चस्व आहे, तोपर्यंत ते आपल्याला चांगलं वाईट दिसतं. हळूहळू बुद्धीच्या बाबतीत आपण जागृतीत राहिलो तर कळेल हे संयोग जोडले, फाईल आहे, समभावाने निकाल करा. हा पुरुषार्थ आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. थोडे काही प्रश्न आलेत, आता घेऊया. आध्यात्मिक दृष्टिकोनात त्यातले विचारही समजून घेऊ. नैनेश नाही, रेखाबेन. जय सच्चिदानंद दीपकभाई. रेखाबेन. काल तुम्हाला एवढ्या वर्षानंतर जेव्हा समोर बघितले आणि आशीर्वाद घेतले, तर मम्मी पप्पांसोबत आणि भाऊ बहिणीबरोबर आपले जे शिबिर अटेंड केले त्रिमंदिर अडालजमध्ये, त्या मेमरीज एकदम आल्या. त्यामुळे मी इमोशनल झाले होते. आय एम सॉरी. माझा हा प्रश्न आहे दीपकभाई. आजवरच्या एवढ्या वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये आणि पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनली मी जे काही अचीव्ह केलंय, ते आपल्या हिशोबाने मी मागील जन्मातल्या प्रारब्धातले आत्ता भोगतेय, असं आहे मागील का अर्थ? जन्मातल्या पुरुषार्थामुळे आत्ताचं प्रारब्ध आहे. बरं, आता प्रारब्ध आहे. हां, मग म्हणजे ह्या जन्मात मी त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी जे प्रयत्न करतेय, त्याला काही अर्थ हो, आहे आहे ना. का? एफर्ट इज पार्ट ऑफ प्रारब्ध. होय. एफर्ट म्हणजे जे आहे ना, प्रयत्न म्हणतात ना, होय. प्रयत्न म्हणजे पार्ट ऑफ द प्रारब्धच आहे. आणि पुरुषार्थ, प्रयत्न सफल झाला तर आपल्याला आनंद होतो की आपण चांगलं केलं, बरोबर केलं. होय. पुरुषार्थ, प्रयत्न सफल होतो, त्यामुळे आनंद वाटतो, खुश होतो. प्रयत्नामध्ये जर यश नाही मिळालं तर दुःखी होतो. होय. दुःख झाल्यावर काही लोक तर डिप्रेशनमध्ये जातात. वाटतं एवढी मेहनत घेतो, काही यश नाही मिळत, माझं आयुष्य म्हणजे काय. तर असं दुःखी होणं, ते दुःख सुख हे प्रारब्ध नाही. होय. ते दुःख म्हणजे सुख प्रारब्ध आहे. पण जो रागद्वेष करतो, यशासाठी मी एवढी मेहनत घेतली त्यामुळे मी यशस्वी झालो, आणि अपयश मिळालं की मी तर बरोबरच वागत असतो, पण हे लोक मदत नाही करत, हे लोक असेच वागतात, कोणाला दोषी ठरवतात, नाहीतर स्वतःलाच दोष देतात आणि द्वेष करत बसतात. तो रागद्वेष, तो पुरुषार्थ आहे, पण ती भ्रांतीचा पुरुषार्थ. भ्रांतीच्या दशेतही, अज्ञान दशेतही स्वतः पुरुषार्थ करतोच, पण बंधनात अडकलेला असतो, देहाध्यासात अडकलेला आहे. म्हणून तो रागद्वेष व्यक्त करून पुरुषार्थ करतो. आणि ज्ञानानंतर जागृती आली स्वतःला तर मग समभावाने पुरुषार्थ करतो. समभाव राखणं तो पुरुषार्थ करतो. आता बघा, कित्येकदा खूप सारे प्रयत्न करूनही काहीच फळ मिळत नाही. म्हणजे 100% सर्व काही तर नाहीच मिळत. तेव्हा घरातले लोक आणि इन-लॉच्या साइडचे आणि प्रोफेशनल सुद्धा फ्रेंड सर्कल आणि सगळे लोक थोडाफार ॲडवाइस तर देतातच. अहो, एखादा मंत्रजप करून घ्या, पंडितजींना विचारून घ्या, एखादी माळ परिधान करा, एखादी अंगठी घाला, मग ते काम होऊन जाईल. आणि कित्येक लोकांचा हा अनुभव पण आहे, की त्यांचे काम झाले म्हणून ते त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ॲडवाइस देतात. हे बघा, माझे काम होत नव्हते, ते ज्योतिषांना विचारले आणि ते काम झाले. बघा, तुम्हीही प्रयत्न करून बघा. म्हणून दीपकभाई, मला हे विचारायचे होते, की या साऱ्यामुळे काही होते का? की त्यामुळे कुंडलीत तुमच्या काही गोष्ट नसेल ते तर? फ्री ऑफ कॉस्ट सेवा देतात का पंडितजी? सेवा करत असतील तर नक्की जावं त्यांच्याकडे. चला, पंडितजींचा आशीर्वाद घेऊया आता. पण कमावण्यासाठी ते करत असतील तर मग विचार करायला हवा. पण आपल्याला आपल्या खिशातून काय द्यावं लागतं? समजा $1-2 डॉलर द्यावे लागले हरकत नाही, कारण आपण विचार करू, गाडीचा खर्च $10 आहे, येणं जाणं $15 आहे, $2 जास्त आणि $5 जास्त चालतील. पण 5 वर 1-2 शून्य लावावे लागतील का? होय. 500-1000 असेच जातील. मग समजायचं की हा आशीर्वाद फळाला येणार, आशीर्वाद पैशांप्रमाणे मिळतोय.
जास्त पैसे जास्त आशीर्वाद, कमी पैसे कमी आशीर्वाद. म्हणजे जर एखादा कमी पैसे घेऊन किंवा पैसे न घेता सल्ले देत असेल, की हे करा, तर ते काय तुम्ही सत्य असेल म्हणजे बघा, तो तुमच्याकडे आध्यात्मिक ज्ञान नसेल तर तुमच्यासाठी जे संयोग जुळतील ते समजावून सांगणारे भेटतात किंवा कशाचं अवलंबन करावं लागेल शांती मिळवण्यासाठी. पण आध्यात्मिक ज्ञान काय सांगतं, की आपल्या पुण्याचा उदय झाला तर सहज कामं होतात आणि पुण्याचं फळ नाही मिळालं आणि पापकर्माचा उदय असेल तर काही काळानंतर फळं मिळतील तुम्हाला. रात्र गेल्यावर दिवस तर हं. उजाडतोच. कायम रात्र 24 तास राहत नाही. 3, 6 महिने, 12 महिने रात्र नाही राहत. काही काळ वाईट येतो, चांगला काळ येईल, वाईट. जेव्हा प्रयत्न सफल होऊ शकत नाही, काही लोक बिझनेस करतात, त्यांचा लॉस होतो. मग कर्ज घेतात. मित्राकडून कर्ज घेतील, पुन्हा धंद्यात घालतील. तो पैसाही त्यात जातो. तिसऱ्या वेळी बँकेकडून कर्ज घेतील, मित्रांकडून कर्ज घेईल, डबल, ट्रिपल लोन घेईल. आणि नंतर कोणाला पेमेंट करताना 10% 15% व्याजानेही पैसे घेऊन देईल तो. यांना लगेच देऊन टाकू, बस माझा आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण जर वाईट काळ चालू असेल तर त्याने लोन घेणं बंद करायला हवं. पैसे लोकांकडून, बँकेकडून घेऊ नये, लोन घेऊ नये. जे काही चालू आहे एकतर नोकरी पकडा, थोडी मेहनत करून जे मिळेल तेवढंच करा. खाणं पिणं बाहेर पडलं तरी खूप झालं. धंदा करू नका, कारण वाईट काळ चालू आहे. आणि वाईट काळ 1 वर्ष 2 वर्ष जेवढ्या वेळ चालणार आहे त्यात जेवढं काही काम कराल, लोन घेतील, हे करेल, ते करेल, पैसे बँकेतून घेतील, सगळं संपून जाईल त्याचं. पण हे कसे कळेल, की आता हे वाईट काळ आलाय? समजायला हवं. ते कळायलाच हवं, की एकदा प्रयत्न केला आणि यश नाही मिळालं. मग आता घाईने खूप धावू नका. धीर धरा आणि सहजपणे मग प्रयत्न करा. मी सुद्धा माझ्या आयुष्यात नोकरी करत होतो. नंतर बिझनेसमध्ये प्रयत्न केले. मग 1 वर्ष, 1.5 वर्षात ₹600 कमावले. काहीच नीट फायदा होत नव्हता. काही यात नीट सेट होत नाहीये. पुन्हा नोकरी चालू केली. 3-4 वर्ष नोकरी केली. नंतर थोडा प्रयत्न केला. मग नोकरीमधून सुटलो. बिझनेस केला. हळू-हळू प्रगती झाली. म्हणजे असा हा थोडा काळ वाईट काळ जाऊ द्यावा लागतो. मग जे ज्योतिषाकडे जायचं, मंत्रतंत्र करा, काही पूजा अर्चा करा, तो मार्ग योग्य नाहीये. आणि त्यांनी योग्य नाही सांगितलं तर आपल्याला ज्ञान मिळालंय तर आपण ज्ञानाचा मार्ग धरायचा. लोकांकडे ज्ञान नसतं, मग काही ना काही आश्वासन मिळण्यासाठी ते करतात. आपण तरी समजून घ्यायचं आहे की व्यवस्थित फळ देत नाहीये, संयोग असे जुळतात त्यामुळे रिझल्ट नाही मिळत. म्हणून आता पेंडिंग ठेवा आणि नोकरी करायची किंवा किंवा मग यश मिळत नाही तर पुन्हा प्रयत्न करा. पण पैसा म्हणजे अंग झाडून मेहनत करायची नाही, सहज भावनेने. पुन्हा संयोग जुळतील, मग पुन्हा प्रयत्न करायचा. पेंडिंग ठेवा. पुन्हा संयोग फळ मिळालं तर प्रयत्न करा. हां. संयोग फळ देतील. आपण धावायचं, कारण नशिबात जेवढं आहे तेवढंच फळ मिळणार. म्हणून सहज प्रयत्न करायचा. सोपा प्रयत्न म्हणजे दिवस रात्र विचार करायचा, हे करू, ते करू, तिकडून घेऊ, इकडून घेऊ. तो सहज प्रयत्न नाही. तो स्वतः त्यासाठी दिवस रात्र विचार करतात. तो पार्ट वेगळा आहे. हं. सहज म्हणजे कोणी सांगेल तेवढंच करा. आणि भाऊ तुमचं आता तर संयोग नाही जुळत म्हणून शांत राहा. सहजासहजी झालं तर करातून सहज व्हायला हवं. करता भावनेनं आणि आणि रात्रंदिवस त्यासाठी विचार करा. त्या साऱ्याचा रिझल्ट चांगला येत नाही. सहज भावनेने म्हणजे काय, आज आपण कोणालाही विचारा, म्हणतील भाऊ नोकरी नाहीये मला 3 महिन्यांपासून. पण कळलं की एखाद्या ठिकाणी त्या इंजिनिअरिंग माणसाची गरज आहे, चला ट्राय करूया. मग मिळाली, सहज प्रयत्न म्हणायचा ह्याला. हं. याला विचारा, त्याला विचारा, तिकडे इंटरव्ह्यू. नाही मिळाली तर अपसेट होऊन जातात. हनुमानाच्या देवळात जातील, एक बाटली तेल वाहीन देवीच्या देवळात जाणार पौर्णिमेला, 3 पौर्णिमेला चुनरी वाहीन. म्हणजे अशी धावाधाव करू नका. सहज भावनेने राहा. आणि दुसरा उपाय हा करा, फर्स्ट क्लास दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा. आणि धंद्यात मंदी असेल तर सत्संगात तेजी ठेवा. आता यात असे आहे दीपकभाई, की फॉर एक्झाम्पल 95% आपले सगळे चांगले आहे. सारे सक्सेसफुल आहे. तुम्ही आनंदात आहात. हार्डली ते 5% असतात ज्यामुळे गोष्टी पूर्ण होत नाहीत. अशा वेळी समबडी विल ब्लेम यू, की बिकॉज आपली कुंडली मॅच नाही होती दोघांची. कदाचित म्हणून तुमचे काम होत नाहीये. आता ह्यात किती सत्यता आहे? म्हणजे कुंडलीशी रिलेटेड काही होते रामचंद्रजी का? तर किती महान होते. सारे हां. ऋषीमुनी त्यांच्याजवळ होते. मग दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचा मुहूर्त काढला गेला होता.
आता दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक झाला? नाही झाला. मग त्या मुहूर्ताचं काय झालं? बरं. त्या काळातही ते चुकीचं ठरलं, तर या काळात किती करेक्ट असेल? म्हणजे लग्नाच्या आधी पत्रिका जुळवतात ना तसं आपल्याकडे. ज्यांना करायचंय त्यांनी ते करावं. म्हणजे त्याला काही अर्थ नाहीये असे नाही, सेन्स? अर्थ ते करतात, ज्यांची श्रद्धा आहे त्यांना करू द्यावं. आपणही समजून घ्यायला हवं, की व्यवस्थित चालवतायत. त्यानंतर सगळ्या मधल्या एजंटना आपण डिस्कनेक्ट करून टाकलंय. रिटायर्ड करून टाकलंय. का? तर आपल्याकडे पुढचं ज्ञान आहे. व्यवस्थित शक्तीचं, व्यवस्थित म्हणजे कॉजेसचा परिणाम, होल लाईफसाठीचा परिणाम व्यवस्थित शक्तीच देणार आहे. त्यामुळे या मधल्या निमित्तांची काही गरज नाही. आणि कोणी मध्ये काही करत असेल तर आपण डिस्टर्ब नाही करायचंय त्याला. आपल्यालाही होय. समजून घ्यायला हवं, की फाईल 1चं जे काही व्यवस्थित आहे ते आपण बघायचंय. मी शुद्धात्मा आहे, दीपकचा हिशोब आहे, काय होतंय ते मी बघेन. महक जय सच्चिदानंद पूज्यश्री. पारुल. जे आपण सुरुवातीला म्हटले होतात, की जे आपले विचार असतात, जी वाणी बोलते ते आपल्या मागल्या जन्मातून येतात. मग त्या जन्मात आपण आपल्या वाणीने ऐकतो, जे बोलतो म्हणजे आपल्याहून मोठे आपल्याला आशीर्वाद देतात. तो आपल्या मागील जन्मातला डिस्चार्ज आहे का? आपल्या पुढील जन्मासाठीचे बीज तो आहे? डिस्चार्जचाच पार्ट आहे सगळा. पण ते निमित्त असतं. समजा म्हणायचंय नाही, असा आशीर्वाद दिला की नाही, आपण जो तुम्ही सांगाल की मी एवढासा छोटासा बिझनेस चालू केलाय, अशा वेळी थोरले कोणी असतील आपले आजी आजोबा सगळे, चला आशीर्वाद द्या, मी खूप सगळं चांगलं काम करेन आणि थोडी मी चॅरिटीही करीन, सगळ्यांची सेवा करीन आणि माझा बिझनेसही करीन. त्याने आशीर्वाद दिला म्हणजे आपण त्यांची सहमती घेतली त्यांची. मला आशीर्वाद द्या, मी हे काम करतेय. म्हणजे असा आशीर्वाद घेतला कामासाठी, ते लोक काय म्हणतील, नाही चांगलं होईल, भगवान सगळ्यांचं चांगलं करतील असं काही म्हटलं तर दॅट इज अ पॉझिटिव्ह एव्हिडन्स. आहे तर डिस्चार्जचा पार्ट, पण पॉझिटिव्ह एव्हिडन्स ॲड होतो. आपण काम तर करतोच आहोत, त्यात एक ॲडिशनल आशीर्वाद ॲड होतोय. मग पॉझिटिव्ह एव्हिडन्स झाल्यामुळे पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. म्हणजे हा आशीर्वाद असतो डिस्चार्ज पार्ट ऑफ द डिस्चार्जच आहे, पण पॉझिटिव्ह रिझल्टमध्ये एक त्याचं एव्हिडन्स आहे. आणि तुम्ही जर असंच काम चालू ठेवलं, कोणाला काही सांगितलं नाहीत, तर एक एव्हिडन्स कमी, पण या तुमच्या कामाचा जो काही रिझल्ट येईल तो असेल, पण आशीर्वादामुळे रिझल्ट बेटर दॅन नॉर्मल. मग काय हा आशीर्वाद पुढच्या जन्मातही बीजाप्रमाणे येईल? नाही, ते ॲक्च्युली काय आहे, की आपला विनय आहे, की नको, आपण आता समज आहे आपली, की नाही काही काम करायचं असेल तर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा. भगवानांची प्रार्थना करायला हवी, मंदिरात जाऊन आपण नमस्कार करूया. त्यानंतर धंद्याच्या कामाला जाऊ. मग बिझनेसमही सुरू करतो, त्या जागी आपण भगवंतांचा फोटो ठेवतो, पूजा वगैरे केल्यावर आपलं काम आपण सुरू करतो. म्हणजे असा आशीर्वाद घेणं हा एक पॉझिटिव्ह एव्हिडन्स. आणि कसं असतं, की आपली डेव्हलपमेंट आहे, की आपण काहीही करू पाहतो तेव्हा देवाची पूजा करून, स्मरण करून, नमस्कार करूनच सुरुवात करतो. म्हणजे देवाच्या मूर्तीची पूजा करणं त्यापेक्षाही चांगलं काय? म्हणजे ते करेक्टच आहे, पण त्याहीपेक्षा उच्च म्हणजे जीवित आई-वडील आहेत, आजी-आजोबा आहेत, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं ते पॉझिटिव्ह आहे. आणि बघा गुरु असतील, कोणी संत किंवा ज्ञानी आहेत. म्हणजे सारे या संतांच्या आशीर्वादाच्याही वर ज्ञानींचा आशीर्वाद आहे. कारण ते मालक नाही आहेत कशाचे. संतांचा आशीर्वाद असतो आणि तो निस्पृह आहे. अपेक्षा नाही ठेवत, पण आहेत, स्वतःच करतायत. आणि आई-वडील आहेत, त्यांची ती सद्भावना आहे, की नाही चला आपल्या मुलांनी चांगलं काम करावं आणि शांतपणे जीवन जगावं, बस जीवनात सुख शांती मिळावी, तीच आपल्या भगवानांना प्रार्थना आहे. ती त्यांची हृदयातून आलेली आहे. वेगवेगळे आशीर्वाद वेगवेगळ्या प्रकारे पॉझिटिव्ह रिझल्टमध्ये मदत करतात. आणि पुढील जन्मात कॅरी फॉरवर्ड आपोआप होईल, कारण त्यात आपला विनय असतो. भगवान, गुरुसाठीचा विनय आणि आपली तशी श्रद्धा पण आहे, की भगवानांचं काम आपण करतोय म्हणजे पूजा करून ते करूया. त्यामुळे राहतं आपल्याबरोबर, कंटिन्युअस राहील नेक्स्ट लाईफमध्ये. जय पण ते सच्चिदानंद. करता नसतात, होल अँड सोल डुअर नाही आहेत. दॅट इज पॉझिटिव्ह एव्हिडन्स. तेही सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स मधलाच एक पॉझिटिव्ह एव्हिडन्स आहे.